नमस्कार फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत खवा पोळी। त्याच्यासाठी मी इथे घेतला आहे 200 ग्राम खवा। इथे 2 छोटे चमचे वेलची पावडर घेतली। इथे चपातीचं पीठ मी मळून घेतलं आहे। इथे 100 ते 150 ग्राम तुम्हाला जसं गोड हवं आहे तसं साखर घ्यायची। 4-5 चमचे मी इथे दूध पावडर घेतली, ही ऑप्शनल आहे। आणि 4 ते 5 चमचे मी इथे तूप घेतले, हे सुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता आपण कृतीकडे जाऊ। आता ही आपली कढई गरम झाली, त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा फक्त तूप टाकणार आहे। त्याच्यानंतर हा जो खवा आहे हा टाकायचा। हा पूर्ण आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे। आता बघा आपला असा पूर्ण खवा मेल्ट झालेला आहे। आपण आता त्याच्यात साखर टाकूया। साखर मी पूर्ण नाही टाकणार आहे, मला जशी वाटेल तशी मी टाकणार, कारण मला जास्त गोड आवडत नाही। तुम्ही तुमच्या हिशोबाने अंदाजाने घेऊ शकता। आता ही साखर पण व्यवस्थित मेल्ट झाली आहे, तर या स्टेजला आपण दूध पावडर टाकू, मिक्स करून घेऊ। आता याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची। जवळजवळ मी 10 मिनटं तरी हे केलेलं आहे, मिक्स केलेलं। अजून मी 5 मिनटं करणार आहे। 10-15 मिनटं तरी आपल्याला हे खवा पूर्ण घट्ट होईपर्यंत परतत राहायचं। हा बघा, हा पूर्ण खवा जो आहे असा मोकळाने घट्ट झाला आहे। आता आपल्याला हा थंड करून घ्यायचा आहे आणि मग आपण पोळी बनवायला सुरुवात करू। तर बघा, खवा थंड झाल्यानंतर, थोडासा थंड झाल्यानंतर मी याचे असे 4 गोळे करून ठेवले। आता आपण पोळी बघूया कशी करायची ते। आता हा मी इथे गोळा घेतला, थोडंसं पीठ लावायचं। तर थोडंसं आपण लाटून घेऊया। थोडंसं लाटल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं तूप लावून घ्यायचं। गोळा जो आहे तो याच्यात टाकायचा, एकत्र करून घ्यायचं। आता एक्स्ट्राचा पार्ट आहे तो मी परत काढून ठेवला। आपण असं व्यवस्थित केलं, परत त्याच्यात थोडंसं पीठ टाकायचं। हा भाग खाली ठेवायचा, हे वर ठेवायचं आणि एकदम हलक्या हाताने ही पोळी आपल्याला आता लाटून घ्यायची। ही पोळी थोडीशी मी जाडच ठेवणार आहे। एकदम हलक्या हाताने लाटायची आपल्याला। थोडंसं तूप खवा बाहेर निघाला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, ते नॉर्मल आहे। जसं पुरणपोळी लाटताना थोडंसं पुरण दिसलं तर ते नॉर्मल असतं। थोडंसं पीठ लावून घेते याच्यावर। माझा खवा अजून पण गरम आहे, त्याच्यामुळे थोडासा गरम लागते चपाती।
लाटून झाले. आता इथे मी तवा कापड ठेवला आहे. त्याला मी थोडंसं तूप लावून घेईन. खवा पोळी आहे त्याच्यामुळे तुपाचा जरा जास्त वापर करतो आपण इथे. आपण टाकून आणि आता व्यवस्थित आपण भाजून घेऊ. आता मी इथे वरून पण तूप लावून घेतलं याला. आणि आता आपण ही पलटी करूया. आता ही आपली व्यवस्थित भाजून झालेली आहे. हे आपण काढून घेऊ. हे आता आपण काढून घेतली. आता आपण बाकीच्या करून घेऊया. आता मी बघा याच्यामध्ये 200 ग्रॅम खव्यामध्ये मी इथे 4 खवा पोळी तयार केली आहे. आणि हे मी तुम्हाला आता कट करून दाखवते. ही गरम आहे त्याच्यामुळे थोडंसं हळूहळू कट करायला लागतं, पकडता येत नाही. खूप गरम आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पूर्ण खवा दिसतोय. हा सगळा खवा आहे आणि दिसतोय हा बघा, हा पूर्ण खवा आहे. याच्यामध्ये पूर्ण काठापर्यंत खवा गेलेला आहे. तर पोळी ही नक्की तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल. याच्याऐवजी तुम्ही मैदा पण वापरू शकता गव्हाच्या ऐवजी, पण मी थोडं हेल्दी हे करण्याच्या हिशोबाने मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. बघा पूर्ण हे खवा आहे आतमध्ये. गरम आहे त्याच्यामुळे मला खोलता येत नाही आहे. बघा पूर्ण खवा आहे. तर हे नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा कशी झाली. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.